जयंती वर्षानिमित्त भाऊसाहेबांचे 125 व्याख्यान हे महाराष्ट्रभर घेण्याचं श्री शिवाजी शिक्षण संस्थेनं ठरवलं. त्याचा याच्या मागचं कारण काय आपल्याला माहिती आहे की भाऊसाहेबांनी कृषी क्षेत्रामध्ये फार मोठं काम हे केलं, भाऊसाहेबांनी शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलं, भाऊसाहेबांनी पृष्ठ आणि अस्पृश्यवाद मिटवण्याचं जे फार मोठं काम केलं, घटना समितीमध्ये फार मोठं योगदान भाऊसाहेबांनी दिलं. आणि इतकं मोठं जे काम भाऊसाहेबांनी केलं, हे काम भाऊसाहेबांचे विचार, भाऊसाहेबांचं कार्य, भाऊसाहेबांचं व्यक्तिमत्व, भाऊसाहेबांचं व्यक्तित्व हे या नवीन पिढी समोर यावं आणि या नवीन पिढीनं या कार्यातून काहीतरी ऊर्जा घ्यावी. आणि या ऊर्जेमधून भाऊसाहेबांनी जे कार्य केलं त्याच्या फुल नाही फुलाच्या पाकळी इतकं काम जर या नवीन पिढीनं केलं तर अनेक भाऊसाहेब या समाजामध्ये निर्माण होईल. आणि हा जो एक देश आहे, हा एक श्रेष्ठ देश, हा जो एक देश आहे, सर्व शक्तिशाली देश म्हणून हा आपण या ठिकाणी निर्माण करू शकू. आणि या गोष्टीसाठी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेला मला सांगताना अत्यंत आनंद होतो की 102 महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ 112 व्याख्यान हे महाराष्ट्रभर घेतले. आणि आजचं जे इथं व्याख्यान आहे 113वं व्याख्यान आपण या महाविद्यालयामध्ये, या महाविद्यालयाच्या मदतीनं, या गोंडवाना विद्यापीठाच्या मदतीनं आपण या ठिकाणी आज आयोजित करतोय. आता आपण जर बघितलं की आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचालित शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौद्र महोत्सवी जयंती निमित्त आज हा जो व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमानिमित्त विचारपीठावर उपस्थित असलेले या 31व्या जयंती निमित्त आज हा जो कार्यक्रम श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा गडचिरोली येथे आयोजित केला गेलेला आहे. आणि त्या आयोजनामध्ये गोंडवाना विद्यापीठाची फार महत्त्वाची भूमिका दिसते आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम गोंडवाना विद्यापीठ आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली यांना धन्यवाद देतो आणि यांच्या प्रती ऋण व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेब पंजाबरावांनी 1932 साली केली. 1932 साली शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करत असताना भाऊसाहेबांनी शिक्षण संस्थेला शिवाजी हे नाव का दिले, याचा जेव्हा आपण मी विचार केला तेव्हा माझ्या एकंदर असं लक्षात आलेलं आहे की भाऊसाहेबांच्या एकंदर जीवन चरित्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा प्रभाव राहिलेला आहे. आणि आपल्या महाविद्यालयात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा हा फोटो पाहिल्यानंतर शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेमध्ये शिवाजी ह्या नावाचं काय गमक आहे ते विद्यार्थ्यांना माहीत झालं पाहिजे. त्याच्याबद्दल मी शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेमागची भाऊसाहेब पंजाबरावांची भूमिका इथे सांगू इच्छितो. 1915 साली भाऊसाहेब पंजाबरावांचा जन्म झालेला आहे 1898 साली. 1918 ते 1920 भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जेव्हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये मॅट्रिक झाल्यानंतर शिकण्याकरता गेले तेव्हा जशी आता कोरोनाची साथ आली होती, महामारी आली होती, तशीच महामारीची इन्फ्लुएन्झाची साथ 1918 साली पूर्ण जगात आली होती. आणि ती लाट आली असल्यामुळे जशा ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये शाळा कॉलेजेस बंद झाले, त्या महामारीमध्ये शाळा कॉलेजेस बंद झाले आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांच्या पापळगावी आले. पापळगावी आल्यानंतर सुद्धा ते शांत बसले नाही, तर पापळच्या रुग्णांची सेवा करण्याचं काम भाऊसाहेब पंजाबरावांनी आपल्या हाती घेतलं. आणि पापळ हे गाव जे आहे ते नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव, अमरावती जिल्ह्यामध्ये नांदगाव खंडेश्वर हा तालुका आहे. तिथे
त्याच्या बाजूने हे पापळ गाव आहे, तिथून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख दिवसातून 3 ते 4 वेळा घोडा घेऊन पडण्याला कर्णिक नावाचे वैद्य होते, त्यांच्याकडे ह्या रुग्णांचे औषधं घेण्याकरता यायचे. दिवसातून 3-4दा येणं जाणं होत असल्यामुळे भाऊसाहेबांच्या आई राधा माऊली, भाऊसाहेबांच्या आईचं नाव होतं राधा माऊली, तिला आपल्या मुलाची चिंता वाटली आणि त्यांनी पंजाबराव भाऊसाहेबांना म्हटलं की इतकी धावपळ का करतोस, तुझी तब्येत खराब होईल. त्याचं उत्तर भाऊसाहेब पंजाबरावांनी दिलं, जे दिलं त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा किती प्रभाव होता ते त्याच्यावरून दिसत होते. ते आपल्या आईला म्हणाले की माऊले, आज मी जितक्या वयाचा आहे तितक्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्धे किल्ले जिंकले होते, त्यामुळे मला तू त्यांची शुश्रूषा करू दे. तर हा एकंदर भाऊसाहेबांच्या जीवन चरित्रावर शिवाजी महाराजांचा इम्पॅक्ट दिसून येतो. किंबहुना भाऊसाहेब विलायतेतून परत आल्यानंतर भाऊसाहेबांनी सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक क्षेत्रातल्या काम करण्याची जेव्हा सुरुवात केली, तेव्हा पापळदा त्यांच्या जन्मगावी जे स्मशान आहे त्या स्मशानामध्ये जे चिता भस्मधारी भगवान शिवाचं मंदिर आहे, तिथे जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली होती, तशी शपथ त्या शिवमंदिरामध्ये भाऊसाहेब पंजाबरावांनी घेतली. आणि त्या भाऊसाहेब पंजाबरावांनी जेव्हा शपथ घेतली, तसे जसे शिवाजी महाराजांसोबत मावळे राहत होते, तसे भाऊसाहेबांचे जे मावळे होते, ज्यांचे नाव मी घेतो इथे, आबासाहेब खेडकर, नानासाहेब अमृतकर, दादासाहेब वाटाणे, ह्या सगळ्या मंडळींनी तिथे अशी शपथ घेतली की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जे सामाजिक कार्य करतील, त्या सामाजिक कार्यामध्ये आम्ही भाऊसाहेबांना मदत करू. म्हणजे भाऊसाहेबांनी जो पॅटर्न छत्रपती शिवाजी महाराजांचा होता तोच पॅटर्न राबविला आणि म्हणून भाऊसाहेब पंजाबरावांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण करण्याकरता किल्ले बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण करण्याकरता किल्ले बांधले. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी बहुजन समाजाचा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा उद्धार करण्याकरता शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये शाळा कॉलेजेस बांधल्या. ते जे शाळा कॉलेजेस आहेत तेच भाऊसाहेब पंजाबरावांचे गडकोट आणि गड किल्ले आहेत असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. आणि मला इथं आल्यानंतर अत्यंत आनंद झाला की 1965 साली भाऊसाहेब पंजाबरावांच्या विचारांनी प्रेरित होऊन इथल्या मंडळींनी हा जो किल्ला गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बांधला, त्याबद्दल या शिवाजी शिक्षण संस्था गडचिरोलीचे सगळे पदाधिकारी आणि त्यांनी कोणी ही संस्था स्थापन केली ते अभिनंदनास पात्र आहेत. मी त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो. भाऊसाहेब पंजाबरावांचं कार्य जेव्हा आपण बघतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, फार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भाऊसाहेब पंजाबरावांनी कार्य केलेलं आहे. भाऊसाहेब पंजाबरावांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलं, भाऊसाहेब पंजाबरावांनी कृषी क्षेत्रामध्ये कार्य केलं, भाऊसाहेब पंजाबरावांनी सामाजिक क्षेत्रात कार्य केलं. भाऊसाहेब पंजाबरावांनी त्यांच्या वकिलीचा व्यवसाय सांभाळून भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाऊसाहेबांचं जे योगदान आहे ते अतुलनीय योगदान आहे. म्हणजे आता 4 मी इथे सेक्टर सांगितले भाऊसाहेबांचे काम करण्याचे: एक शिक्षण, एक कृषी, एक सामाजिक, एक स्वातंत्र्य चळवळीचं योगदान आणि बॅरिस्ट्रीच्या व्यवसायातून केलेलं योगदान. आणि ह्या 4 योगदानाच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या काही गोष्टी केल्या त्या 5व्या कॅटेगरीमध्ये अंतर्भूत होतात. म्हणजे भाऊसाहेब पंजाबरावांचा जन्म 1898 मध्ये झाला आणि भाऊसाहेब 1965 साली गेले. ह्या 67 वर्षामध्ये भाऊसाहेब जितकं कार्य करून गेलेले आहे त्याचा एकंदर उहापोह एका व्याख्यानातून करून घेणं एवढं सोपं नाही. तरी सुद्धा मी प्रयत्न करतो की या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे कार्य केलं, जे आपल्याला रिलेव्हंट आहे, विद्यार्थी बसलेले आहेत, या विद्यार्थ्यांना माहीत असलं पाहिजे की भाऊसाहेब पंजाबराव
ज्यांच्या नावाने आज हा आपला इथं कार्यक्रम होतो आहे ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शिक्षण क्षेत्रामध्ये असताना ते काय होते, भाऊसाहेब विद्यार्थी म्हणून काय होते, प्राध्यापकांना ही जी डिग्री घेतली MA ऑनर्स ती या संस्कृत विषयातच होती आणि भाऊसाहेब पंजाबरावांनी त्यांची जी PhD केली ती सुद्धा वैदिक वाङ्मयातून धर्माचा उगम, विकास आणि त्याचा परस्पराशी संबंध हा सुद्धा संस्कृतीशी संबंधितच विषय होता. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपले शिक्षक आपल्याला जे काही सांगतात ते आपण त्यांचं ऐकलं तर भविष्यात त्याचा फायदा आपल्या करिअरमध्ये होऊ शकतो. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख नुसतं संस्कृत विषयातच चांगले नव्हते, तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे इंग्रजी विषयातही खूप चांगला अभ्यास होता, त्यांचा गणितातही खूप चांगला अभ्यास होता. म्हणजे विषय असा आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जे नॉर्मल विद्यार्थ्यांना जमत नव्हतं की कठीण ते कठीण गणितातले विषय किंवा ते कोडे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे लिलयात सोडवायचे. त्यांच्या ह्या एकंदर वृत्तीमुळे ते शिक्षकांमध्ये फार प्रिय होते. परंतु मग जेव्हा एखादा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला तू खूप हुशार आहे असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्याचे जे सहकारी मित्र असतात त्यांना त्या विद्यार्थ्याबद्दल अढी निर्माण होते. त्यामुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांमध्ये एकांत प्रियता निर्माण झाली होती. माणसामध्ये एखादी गोष्ट निर्माण झाली तर त्याचा फायदा आपण कसा घेतला पाहिजे, तर एकांत प्रियता निर्माण झाल्यामुळे भाऊसाहेब पंजाबरावांनी आपल्या तरुण वयामध्ये भरपूर वाचन केलं. अमरावतीच्या सिटी लायब्ररीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जाऊन केसरी वृत्तपत्र वाचायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 6वी-7वीत असताना भाऊसाहेब पंजाबरावांनी लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीता रहस्य हा ग्रंथ सुद्धा वाचून काढलेला आहे. म्हणजे आपण वाचनाची आवड जर निर्माण केली तर भविष्यात आपल्या करिअरमध्ये त्या गोष्टीचा फायदा होतो. अशा पद्धतीचं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं हे विद्यार्थी दशेतलं कार्य आहे. मी इथं फार म्हणजे मला खूप आनंद झाला आज इथं आल्यानंतर. एक खूप चांगला योग इथे आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जे क्वालिफिकेशन होतं ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे MA ऑनर्स संस्कृत, बॅरिस्टर ॲट लॉ, DPhil म्हणजे PhD आणि कावळे सर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना नागपूर विद्यापीठाने डॉक्टर गोलके साहेब असताना दिल्लीत सुद्धा. म्हणजे आज आपण ज्या विद्यापीठात बसलेलो आहे नागपूर गोंडवाना विद्यापीठ हे शेवटी नागपूर विद्यापीठाच्या निर्मितीनंतर आलेलं आहे, तर आपल्या विद्यापीठाने सुद्धा भाऊसाहेब पंजाबरावांना डॉक्टर VV कोलते साहेब कुलगुरू असताना डिलीट पदवी दिलेली आहे. म्हणजे हा खूपच चांगला योग आहे की भाऊसाहेब पंजाबराव यांना आपण डिलीट दिली होती. त्याच व्यक्तीच्या नावाने एक व्याख्यान गडचिरोलीच्या ह्या महाविद्यालयात आयोजित केल्या जाते आणि त्या महाविद्यालयाला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव महोदय इथं उपस्थित आहे. तर ही खऱ्या अर्थानं खूप चांगली गोष्ट आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्य, तुम्हाला असं वाटेल विद्यार्थी मित्रांनो इथं बसलेले आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली, भाऊसाहेब पंजाबरावांनी कॉलेजेस काढले, त्यामुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं कार्य फार मोठं आहे. मी आपणाला इथं सांगू इच्छितो, इथं बसलेले जे विद्यार्थी आहेत, बरेचसे विद्यार्थी इथं भारत सरकार शिष्यवृत्तीचा फायदा घेत असतील, महाराष्ट्र शासनाच्या फ्रीशिपचा फायदा घेत असतील. देशातली सगळ्यात पहिली बॅकवर्ड क्लास स्कॉलरशिप कमिटी चे चेअरमन सुद्धा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची इतकी दूरदृष्टी आणि म्हणूनच भाऊसाहेबांनी 1932 साली विलायतीतून परत आल्यानंतर हा चमत्कारिक योग आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की अमरावती शहरामध्ये ग्रामीण भागातून तुम्ही ज्या भागातून आलेले आहे त्याच्याही पेक्षा दुर्गम भागातून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे विलायतीत जाऊन शिकून आले. ग्रामीण भागातला विद्यार्थी काय घडवू शकतो, तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 1932 साली जेव्हा अमरावतीला म्हणजे 1926 ला आले, 1932 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष झाले. आता जशी जिल्हा परिषद असते तशी त्या काळामध्ये जिल्हा कौन्सिल असायची आणि शेतकऱ्यांचे जे कृषी सारा होता
तो त्या काळामध्ये 18 पैसे होता. त्यावेळेस भाऊसाहेब पंजाबरावांनी निर्णय घेतला की हा शेतसारा 18 पैशावरून 27 पैसे करायचा. आणि कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर पहिले समाज जागृती केली पाहिजे. म्हणून त्यांचे जे सहकारी होते त्या सगळ्या सहकाऱ्यांना त्यांनी जिल्हाभर पाठवलं. समाजामध्ये चेतना घेतली की आम्ही तुमचा शेतसारा वाढवणार आहे, परंतु ह्या शेतसारा वाढवल्यानंतर जे आमच्या जिल्हा काँग्रेसचं उत्पन्न वाढणार आहे याच्यामध्ये आम्ही प्राथमिक शिक्षणाचे सक्तीचे केंद्र चालू करू. आज आपण राईट टू एज्युकेशन बद्दल बोलतो, ऐकतो, परंतु भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी हे मॉडेल 1932 साली अमरावती जिल्ह्यामध्ये राबवलेलं आहे. भाऊसाहेब पंजाबरावांनी 18 ते 27 पैसे शेतसारा केला आणि त्याच्यातून जे उत्पन्न जिल्हा काँग्रेसला निर्माण झालं त्या उत्पन्नातून भाऊसाहेबांनी 100 प्राथमिक शिक्षणाचे सक्तीचे केंद्र काढले. इथं बसलेल्या महिला शिक्षिका आहेत, त्यांना मी इथं सांगू इच्छितो की त्या प्राथमिक शिक्षणाच्या केंद्रांमध्ये महिलांना शिक्षिकेची नोकरी द्या हे सांगणारा सुद्धा व्यक्ती, त्याचं नाव डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आहे. आणि आज जबाबदारीने मी इथं सांगू इच्छितो की भाऊसाहेब पंजाबरावांनी हा जो प्रयोग त्या काळी अमरावती जिल्ह्यामध्ये राबवला त्यामुळे अमरावती जिल्ह्याचा नंबर लिटरसी रेटमध्ये देशामध्ये नंबर 2 होता. केरळ नंतर. म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी किती मोठं योगदान डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शिक्षण क्षेत्रामध्ये करून गेले त्याचं हा एक तुम्हाला मी उदाहरण दिलेलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये जी क्रांती डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केली, खऱ्या अर्थानं भाऊसाहेब पंजाबरावांचं जे विचारधारा होती त्या विचारधारेवर जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव आपल्याला दिसतो तसा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या एकंदर विचारधारेवर महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज या लोकांच्या सुद्धा भाऊसाहेबांच्या विचारधारेवर प्रभाव दिसतो. आणि मग छत्रपती शाहू महाराज किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांना अपेक्षित असलेलं जे सामाजिक स्वातंत्र्य होतं, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंना भाऊसाहेब पंजाबराव देशमुख एकदा दिल्लीला जाऊन म्हणाले आहेत की पंडितजी, भारत स्वतंत्र करत असताना स्वातंत्र्याच्या मंदिरात जाताना, राजकीय स्वातंत्र्याच्या मंदिरात जाताना सामाजिक स्वातंत्र्याच्या गाभाऱ्यातून जावे लागेल याची मला कल्पना आहे, परंतु ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस झाल्या पाहिजे. म्हणजे त्या काळामध्ये जी विचारधारा होती की पॉलिटिकल फ्रीडमच्या पहिले सोशल फ्रीडम आलं पाहिजे, ही जी विचारधारा महात्मा ज्योतिबा फुलेंची होती, ही जी विचारधारा शाहू महाराजांची होती, हीच विचारधारा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबरावांची होती आणि समकालीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटलांची होती. भाऊसाहेब पंजाबरावांनी सामाजिक स्वातंत्र्यासाठी काय केलं याचं खूप चांगलं उदाहरण मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो. त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये जातीवाचक हॉस्टेल्स होते, कारण की तेव्हा त्या व्यवस्थेची गरज होती. एका जातीचे लोक एका छताखाली शिकल्याशिवाय ते शिक्षण घेणार नाही, म्हणून त्यांना शिक्षणाकरता प्रवृत्त करण्याकरता भाऊसाहेब छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये जातीवाचक हॉस्टेल काढले होते. परंतु डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी अमरावती येथे हॉस्टेल काढताना जातीवाचक हॉस्टेल न काढता त्या हॉस्टेलचं नाव ठेवलं श्रद्धानंद वसतिगृह. ज्या काळामध्ये स्पृश्यवाद होता, ज्या काळामध्ये टचेबल अनटचेबल होतं, त्या काळामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली. श्रद्धानंद वसतिगृह म्हणजे काय? सगळ्या जाती धर्माचे लोक एका छताखाली राहायचे, एका छताखाली अभ्यास करायचे आणि शिक्षण मिळायचे. आणि ज्या शिवाजी शिक्षण संस्थेचे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अध्यक्ष होते, त्याच शिवाजी शिक्षण संस्थेचे माझे वडील 10 वर्ष. म्हणजे नॅक मध्ये आपल्याला जे सांगतात की आउटकम अँड देन दी आउटकम हॅज टू बी मेजरेबल. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ अ मेजरेबल आउटकम दॅट
His very son is now the executive council member of Shivaji Education Society after 20 years. म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जी विचारधारा आहे ती विचारधारेचं प्रॅक्टिकल मॉडेल तुमच्या समोर आज इथं उपस्थित झालेला आहे. असा संदेश भाऊसाहेब पंजाबरावांनी सामाजिक स्वातंत्र्याचा त्या काळामध्ये दिला. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे कर्मकांडांच्या दूर होते. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांचं श्राद्ध केलं नाही. परंतु जेव्हा वर्ष श्राद्ध आलं, वर्ष श्राद्ध आल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना म्हटलं की अरे आपल्या वडिलांचं तुझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. भाऊसाहेबांचा त्याच्यावर विश्वास नव्हता. परंतु आई म्हणते म्हणून आणि त्यांच्या डोक्यात नवीन प्रयोग चालू राहायचे. म्हणून त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं की ठीक आहे, माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध मी करेल, परंतु ते वर्ष श्राद्ध करत असताना पद्धती माझी राहील. त्यांच्या आईला असं वाटलं की ठीक आहे, या निमित्तानं वर्ष श्राद्ध तर होऊन जाते. तर वर्ष श्राद्धाचा दिवस आला आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावतीला आले. अमरावतीला भाऊसाहेब पंजाबरावांनी 11 ते 12 अस्पृश्य विद्यार्थ्यांना आपल्या मोटारीत बसवलं, घरी घेऊन गेले आणि त्यांना पितर म्हणून जेवायला लावलं. त्यांची पाय सुद्धा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये अस्पृश्य वाद असताना केला. किती मोठा सामाजिक संदेश भाऊसाहेब पंजाबरावांनी त्या काळामध्ये देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. एज्युकेशन पॉलिसी लर्नर्स बद्दल काय म्हणते की एम ऑफ एज्युकेशन विल नॉट बी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट but also building character. Now national education policy is talking about the Sacharitra character, but also building character and creating holistic and well-rounded individuals equipped with the 21st century skills. म्हणजे भाऊसाहेब पंजाबरावांना अपेक्षित असलेला विद्यार्थी आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ला अपेक्षित असणारा विद्यार्थी हा एकच आहे. परंतु 2020 मध्ये पॉलिसी मेकर जो विचार करत आहे तो विचार डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे 1932 साली करायचे. हे इथं मी सांगू इच्छितो. होलिस्टिक डेव्हलपमेंट, बलसंपन्न विद्यार्थी बलसंपन्न करण्याकरता भाऊसाहेब पंजाबरावांनी 1926 साली, हे आता दसरा येऊन आला म्हणून सांगतो की दसऱ्याच्या दिवशी भाऊसाहेबांनी शिवाजी व्यायाम मंडळाची स्थापना केली होती. आणि शिवाजी व्यायाम मंडळाची स्थापना हे विद्यार्थ्यांना बलसंपन्न करण्याकरता केलेली होती. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शिक्षकांच्या बद्दल जे अपेक्षा ठेवतात ते इथं सांगू इच्छितो. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की आई वडिलांच्या अज्ञानामुळे किंवा शिक्षकांच्या दुर्लक्षितपणामुळे जर विद्यार्थ्यांमध्ये उणीवा राहिल्या तर त्या उणीवा दूर करण्याचं काम हे शिक्षकांचं आहे. अशी अपेक्षा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आपल्या शिक्षकांकडून करतात. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 रिगार्डिंग टीचर्स पहिलं वाक्य हे बोलते की टीचर्स will shape the future of our children and therefore the future of our nation. म्हणजे विद्यार्थी घडवायचा कसा आणि विद्यार्थी घडवण्याची सर्वांगीण जबाबदारी ही शिक्षकांची आहे. अशी भाऊसाहेब पंजाबरावांची विचारधारा जी 1926-27 साली होती आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आज त्याच विचारधारेवर विचार करते. इथं बसलेल्या महिला शिक्षकांना मी इथं सांगू इच्छितो की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्यांच्या मध्य प्रदेशातल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा हा फक्त एका शिक्षिकेच्या नोकरी करता दिलेला आहे. हे इथं मी सांगू इच्छितो. म्हणजे आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांसाठी आपण काय केलं पाहिजे. कुसुमावती देशपांडे नावाच्या एक शिक्षिका होत्या. कुसुमावती देशपांडे ह्या शिक्षिकेला त्या महिला आहेत म्हणून नागपूर विद्यापीठाने नोकरी नाकारली होती. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं शिक्षिकेच्या बद्दल जे मत होतं ते इथं सांगू इच्छितो. सामाजिक दृष्ट्या स्त्री व पुरुष हे दोन्ही समान घटक आहेत. शिक्षण क्षेत्र हे विद्या देवतेचे क्षेत्र आहे. इथं स्त्री व पुरुष हा भेद व्यर्थ असून पुरुषाच्या तोडीची योग्य प्राप्तता करणाऱ्या महिलेला कुठल्या तोडणारे कमी लेखणार. म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना इक्वॅलिटी, आज आपण नॅक मध्ये जेंडर इक्वॅलिटी आपल्याला रेशिओ दाखवावा लागतो
रेशो दाखवायसाठी रेशो क्रिएट करावा लागतो, पण खऱ्या अर्थानं हे काम भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्या काळामध्ये करून गेलेले आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या बद्दल हे जे दोन ऍस्पेक्ट मी इथे घेतले, एक ऍस्पेक्ट मी घेतला शिक्षणाचा, दुसरा ऍस्पेक्ट घेतला हा सोशल अँगल. अजून एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो, म्हणजे सध्याच्या एज्युकेशन सिस्टीमला रिलेव्हंट आहे आणि विद्यापीठाशी संबंधित मंडळी इथं बसलेली आहे. शिवाजी लोक विद्यापीठाचं जे ऑब्जेक्ट नंबर 1 आहे, शिवाजी लोक विद्यापीठाचं ऑब्जेक्ट नंबर 1 30 जानेवारी 1950 रोजी राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती महोदयांनी शिवाजी लोक विद्यापीठाची स्थापना केली होती. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नंबर 1 हे लिहिलेलं आहे की ज्यांना प्रचलित शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण घेता आलं नाही अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या व फार महत्वाचं आहे शिक्षणाच्या व संशोधनाच्या संधी प्राप्त होतील. म्हणजे रिसर्च वॉज ऑन दी अजेंडा. आज आपण मॅथची तयारी करत असताना सगळ्यांना माहिती आहे की शिक्षकांचे रिसर्च पेपर नाही आहे म्हणून किती धावपळ करावी लागते. आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल रिसर्च फाउंडेशन NRF बद्दल बोलते आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना 1950 साली माहित होतं की शिक्षण पद्धतीमध्ये रिसर्च असल्याशिवाय शिक्षण पद्धती न्याय देऊ शकत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आज जे परवलीचे शब्द आहेत, रिसर्च आहे, इन्क्युबेशन आहे, इनोव्हेशन आहे, तुम्ही आता फार ऐकता, स्किल डेव्हलपमेंट आहे, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आज तुम्ही ऐकता विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक बंधूंनो, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॅक्टिकल मॉडेल 1950 साली शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये भाऊसाहेब पंजाबरावांनी नुसतं सुरू केलं नाही तर ते राबवून दाखवलं. शिवाजी लोक विद्यापीठामध्ये त्या काळामध्ये जनता कॉलेज असू द्या की रुरल इन्स्टिट्यूट असू द्या, आमची रुरल इन्स्टिट्यूट आजही आहे. ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर तुम्हाला अमरावतीत आले तर आजही पाहायला मिळेल. पंचायत राज शिक्षण पाहायला जर तुम्ही सेंटर पाहायला आले तर तुम्हाला आजही पाहायला मिळेल. चलो गाव की हो हे आज जे ब्रीदवाक्य आहे त्याचं खरं मॉडेल 1950 साली भाऊसाहेब पंजाबरावांनी राबवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की RK सिद्वा नावाचे भाऊसाहेबांचे सहकारी होते, जे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये म्हणजे घटना समितीमध्ये भाऊसाहेबांचे सहकारी होते. तुम्हाला इथं सांगण्यात मला अत्यंत आनंद होतो की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे घटना समितीचे सुद्धा सदस्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत जी भारताची घटना बनवली त्याच्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं योगदान फार मोठं आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की अनेक पददलित जाती व्यतिरिक्त देशातील अनेक असहाय्य आणि दुर्लक्षित जातींबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यामुळे आम्हाला माहिती झाली आणि आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो. असे भाऊसाहेब पंजाबराव, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या घटना समितीचे सदस्य RK सिद्वा रुरल इन्स्टिट्यूट पाहून गेल्यानंतर रुरल इन्स्टिट्यूटच्या व्हिजिट बुक मध्ये त्यांनी जी नोंद केलेली आहे त्याचा रिलेव्हन्स आज तुम्हाला कळेल. याच्यामध्ये RK सिद्वांनी असं लिहिलेलं आहे की व्हॉट आय लाईक दी मोस्ट आफ्टर व्हिजिटिंग दिस रुरल इन्स्टिट्यूट इज दॅट दी villagers are brought to this institute for a shorter period. आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सर्टिफिकेट कोर्स बद्दल बोलते आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांबद्दल RK सिद्वा असं म्हणतात की the villagers are brought to this institute for a shorter period. They are given training, they are given skill training and are sent back to their villages for starting the same very industry in their villages. म्हणजे शेतकऱ्याला स्किल देऊन त्याला स्किल मध्ये पारंगत करून त्याच्याच खेड्यामध्ये तोच उद्योगधंदा स्थापन करण्याकरता भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्या काळामध्ये प्रयत्नशील असायचे. नुसता एवढाच विषय नाही, हा झाला शिक्षण क्षेत्राशी संबंधित. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी
शिक्षण क्षेत्रामध्ये जे कार्य केलं ते मी असं मानतो की ते त्यांनी त्यांच्या आईला समर्पित केलं, कारण त्यांची आई ही अज्ञानी होती, नंतर त्यांनी तिला शिकवलं. भाऊसाहेबांचं शिक्षण क्षेत्रातलं जे कार्य आहे ते कार्य हे त्यांच्या आईला समर्पित आहे. ओझरगाव मी मुले इथं भाऊसाहेबांच्या कृषी धोरणाबद्दल होतं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जे कृषी धोरण होतं ते राबवण्याकरता भाऊसाहेब पंजाबरावांनी इथं आज आपण मी आलो, भात शेतीचं उत्पादन फार आहे. या भारत देशामध्ये भात शेतीचं उत्पादन प्रति एकरी वाढवण्याचं महान कार्य ज्या महामानवांच्या प्रयत्नामुळे झालं त्या माणसाचं नाव डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्या काळामध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. भारत कृषक समाज काय होता? भाऊसाहेबांनी स्थापन केलेली एक एक संस्था तिचं उद्दिष्ट काय होतं? भारत कृषक समाजाच्या स्थापनेमध्ये जे उद्दिष्ट क्रमांक एक आहे त्याच्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की शेती हे उपजीविकेचे साधन नसून, शेती हे उपजीविकेचे साधन नसून शेतीला उद्योगधंदा समजावा. शेतीला जर उद्योगधंदा समजलं तर शेती आणि शेतमालाला आपण योग्य भाव देऊ शकू. म्हणजे आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न, सगळेच राजकीय पक्ष विरोधी पक्षात असताना त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजतात, सत्ताधारी झाल्यावर समजत नाही. परंतु ज्या माणसाला तो प्रश्न खऱ्या अर्थाने नुसता समजलाच नव्हता तर त्याचं उत्तर सुद्धा माहिती होतं, त्या माणसाचं नाव डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. आणि म्हणून डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. इतकंच नव्हे तर त्या काळामध्ये 1959 साली भाऊसाहेबांनी जागतिक कृषी प्रदर्शनाचं सुद्धा आयोजन दिल्लीमध्ये फार मोठ्या प्रमाणात केलं होतं. अशी एकच व्यक्ती स्वतंत्र भारतामध्ये ज्यांनी शिक्षण क्षेत्रातही काम केलेलं आहे, ज्यांनी सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे, ज्यांनी कृषी क्षेत्रात काम केलेलं आहे, ज्यांनी आपल्या वकिलीमुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आझाद हिंद सेनेचे जे सेनापती होते कॅप्टन शाहनवाज, भाऊसाहेबांचं राजकीय क्षेत्रातलं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान त्याचा उल्लेख मी करतो की कॅप्टन शाहनवाज यांच्यावर जेव्हा इंग्रजांनी देशद्रोहाचा खटला चालवला, तो देशद्रोहाचा जेव्हा खटला चालवला तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे देवाच्या संस्थानामध्ये मंत्री होते. परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता माझी गरज आहे देशाला, त्यांनी मंत्रीपद दोनदा सोडलं. पहिल्यांदा नागपूर विद्यापीठाच्या नियुक्ती करता आणि कॅप्टन शहानवाजांचा खटला लढण्याकरता. लाल किल्ल्यामध्ये कॅप्टन शहानवाज यांची निर्दोष सुटका ज्या वकिलांनी करून घेतली त्या वकिलाचं नाव सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख आहे. इतकं मोठं योगदान भाऊसाहेब पंजाबरावांचं स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा आहे. असा हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा एकंदर वैचारिक वारसा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 1932 पासून सुरू आहे. माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरापासून असंख्य कार्यक्रम आम्ही शिवाजी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत राबवत आहोत. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या व्याख्यानाचं आयोजन सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी केल्या गेलेलं आहे. आणि मला खूप आनंद झाला तिथं आल्यानंतर की शिवाजी शिक्षण संस्था, गोंडवाना विद्यापीठ, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे संस्थांचा आपसामध्ये जे अंडरस्टँडिंग पाहिजे अशा पद्धतीचे कार्यक्रम व्याख्यान आयोजित केल्यामुळे आपण एक्सचेंज ऑफ नॉलेज करू शकतो, एक्सचेंज ऑफ एज्युकेशन करू शकतो. तर अशा प्रकारची व्याख्यानांची शृंखला ही सुद्धा भाऊसाहेब पंजाबरावांच्या विचारधारावर आधारित आहे असं म्हणणाऱ्या माझं व्याख्यान संपता एकच महत्त्वाचा विषय आपल्या समोर सांगू इच्छितो. आणि नंतर यांचा जन्म 1898 मध्ये झाला. आज 1965 मध्ये भाऊसाहेब गेल्यानंतर 125वी जयंती पूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्र शासन सुद्धा यावर्षी भाऊसाहेबांची जयंती साजरी करते आहे. तर मग एवढ्या वर्षानंतर सुद्धा भाऊसाहेब पंजाबराव
जसे छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहे तसे आज भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सुद्धा जिवंत आहे. ते जिवंत असण्याचं कारण काय? भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जी व्यक्ती होती, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख काय ही संस्था होती, काय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही विचारधारा होती? नाही, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हा विचारच होता आणि तो विचार असल्यामुळे आजही तो जिवंत आहे. आणि म्हणून त्या विचारासमोर तुम्ही आम्ही सर्वांनी नतमस्तक होण्याची वेळ आलेली आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करतो. या महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय अनिल पाटील उषा खेत्री साहेब यांना विशेष आभार यांच्याप्रती विशेष आभार व्यक्त करतो. डॉक्टर श्रीराम कावळे साहेब माननीय कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ यांच्याप्रती सुद्धा आभार व्यक्त करतो. NSSचं जे युनिट आहे राष्ट्रीय सेवा योजनेचं, त्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आज इथे गडचिरोली इथे आयोजित केला गेला, त्या सर्वांचे प्रती धन्यवाद व्यक्त करतो. आमचे प्राचार्य माननीय हेमंत देशमुख साहेब यांना एक सूचना करू इच्छितो की भाऊसाहेब पंजाबरावांचं यावर्षी जेव्हा अमरावतीला कार्यक्रम झाले तेव्हा या सगळ्या ज्येष्ठ मंडळीला शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये येण्याचं आपण निमंत्रण द्यावं. त्यांचा सुद्धा सत्कार करणं ही आपली परंपरा राहील. आपल्या कृषी प्रदर्शनाला सुद्धा ते लोक येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि सांगतो. जय हिंद. त्यावेळेला अन्नामध्ये कशी वाढ करता येईल भाऊसाहेबांना सांगितलेलं होतं. भाऊसाहेब म्हणायचे की ज्यावेळी आपण दुसऱ्यांचं नमक खातो त्यावेळी त्याच्यावर आपण काही बोलू शकत नाही. ज्यावेळी आपण विदेशातले अन्न नेहमी खातो आणि त्यामुळे विदेशाच्या नीतीच्या बाबतीमध्ये आपल्याला काही बदल करता येत नाही. याचं सुंदर उदाहरण ते द्यायचे की ज्या वेळेला आपल्याला अन्नधान्याची आयात हे दुसऱ्या देशामधून करायला लागली त्यावेळेला दुसऱ्या देशाचं बंधन स्वीकारलं लागलं. सर्वात प्रथम भारतामध्ये रुपयाचं अवमूल्यन जे करावं लागलं होतं ते अमेरिकेच्या बंधनाला, की आपल्याला त्यांनी गहू देणं बंद केलं होतं. तुम्ही रुपयाचं अवमूल्यन कराल, तुमच्या पैशाची व्हॅल्यू कमी कराल तर आम्ही तुम्हाला गव्हाची तुमच्या देशामध्ये निर्यात करू असे बंधन घातलं आणि त्यावेळेला आपल्याला ते स्वीकारावं लागलं होतं. आपण रुपयाचं अवमूल्यन तिथून सुरू केलं. ते सुंदर उदाहरण द्यायचं महाभारताचं की ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला मोठमोठे महारथी होते, आचार्य द्रोण होते, कृपाचार्य होते, भीष्म होते. त्यावेळेला कौरवांच्या विरोधामध्ये कोणाच्या विरोधामध्ये आपण म्हणतो की त्यावेळेला दुर्योधनाच्या विरोधात ते बोलू शकले नाही, ते वस्त्रहरण थांबवू शकले नाही. का तर त्यांनी दुर्योधनाचं मीठ खाल्लं होतं. ज्यावेळी आपण दुसऱ्याचं मीठ खातो, दुसऱ्याचं अन्न खातो, दुसऱ्या देशावर अवलंबून राहतो त्यावेळी आपण त्या देशाच्या विरोधात त्या देशाच्या संबंधी काही बोलू शकत नाही. आणि म्हणून आपला देश कृषी क्षेत्रामध्ये कसं स्वयंपूर्ण होईल यासाठी त्यांनी क्रांती घडवून आणली. अत्यंत महत्वपूर्ण असा बदल आज पाहतो. आज 4 वर्ष आपल्या शेतीमध्ये अन्न पिकलं नाही तरी आपला एकही माणूस उपाशी राहू शकत नाही, एवढे कोठार आपल्याकडे भरले. त्याच्यामुळे कोण केलं हे? आज केलं आपण. अशा या महान व्यक्तीनं हे घडवून आणलेलं आहे. सामाजिक क्रांती कुणी घडवून आणलेली आहे देशामध्ये तर या महान व्यक्तींनी घडवून आणलेली आहे. स्वतः केलं, आधी केले मग सांगितले, अशा प्रकारचे ते व्यक्तिमत्व. आंतरजातीय विवाहाच्या बाबतीमध्ये स्टेजवर आपण बोलतो, अनेक बाबतीमध्ये आपण बोलतो, मात्र करत नाही आपण. खूप मोठ्या गोष्टी करतो. म्हणून त्यांनी आधी केलं आणि मग सांगितलं. शिक्षण हे वाघिणीचे दूध बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगतात. याची क्रांती घडवून आणण्याचं महान कार्य भाऊसाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून ते अमर झालेले आहे. म्हणजे या 58 वर्षानंतरही आज त्यांचं नाव आपण इतक्या आदराने घेतो. नाहीतर माणूस स्मशानात गेला की लगेच आपण मागं वळलो की त्याच्या बाबतीमध्ये कधीही बोलत नाही, ही स्थिती येते. आणि म्हणून या आमच्या विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की असे हे थोर महात्मे जे आहेत, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचं पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा. या कामातून, या आजच्या व्याख्यानातून आपल्याला जर काय घ्यायचं असेल तर या महामानवानी जे काम केलेलं आहे हे अजरामर झालेले आहेत, अमर झालेले आहेत.
यांच्या प्रति कृतज्ञता जर व्यक्त करायची असेल तर त्यांनी जे काही काम केलेले आहे या कामाचा खालीचा वाटा आपण उचलला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं ही आपण या कार्यक्रमाची सार्थकता या ठिकाणी होत असते. वेळ झालेला आहे, मी फार बोलणार नाही. या ठिकाणी काळमेघ साहेबांनी सखोल मार्गदर्शन केलेले आहे. त्यांच्या व्याख्यानानंतर मी काहीतरी बोलावं, एक औपचारिकता म्हणून अध्यक्षीय माननीय कुलगुरू महोदय या ठिकाणी उपस्थित आज नसल्यामुळे एक अध्यक्षाचा बहुमान मला या ठिकाणी मिळालेला आहे. मी आज खरं म्हणजे हेमंत देशमुख साहेब आहेत, आमचे गोरे सर आहेत.